शुभ संध्याकाळ सर्वांना. तर बघा तुम्ही म्हणसाल बापरे इतकी तरीदार ही काय असली इतकं तेल तेल, तर ही आहे बघा बिग वन स्पेशल बाजारी आमटी. तर म्हणसाल इकडं कशी काय आली, तर बघा शिवांचे आजी आजोबा आलते ना भेटायला इंदापूरला, तेव्हा ते घेऊन आले होते बिग वन स्पेशल बाजारी आमटी. म्हणलं चला मग आम्ही पण मोहोळला आलो बघा आज पालखीचं दर्शन वगैरे घेऊन. मग तीच आमटी गरम केली आणि नंतर ना मग बघा दोन भाकरी टाकून घेतल्या. माझ्या बहिणीने चपात्या दिल्याच होत्या मला, म्हणून मी दोनच भाकरी टाकल्या, कारण शिवांचे आजोबा खात नाहीत ना चपाती वगैरे, म्हणून मग म्हणलं चला त्यांना अशी बाजारी आमटी पण आवडत नाही, मग त्यांच्यासाठी केली पिठलं आणि भाकरी. मग दोन भाकरी टाकून घेतल्या आणि लगेच त्याच तव्यामध्ये बघा कांदा, जिरे, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता परतून घेतलं. नंतर नारळ टोमॅटो टाकून पाणी टाकून मोठा मोठा शेंगदाण्याचा कूट मीठ टाकून नंतर ना बेसन पीठ थोडंच टाकले, अगदी थोडंच करायचं होतं ना बेसन आपल्याला, म्हणून मग थोडंसंच बेसन टाकून छान मस्त असं झाकण देऊन त्याच्यावर शिजवून घेतले बघा. आणि मग थोडंसं म्हणजे उकळी येऊ दिले, थोडंसं पातळ वाटत होतं. नंतर ना थोडंसं बेसन पीठ टाकले आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला. मग मस्त असं आपलं छान झणझणीत बघा पिठलं तयार झालं, किंवा बेसन काय पण म्हणू शकता तुम्ही ह्याला, पिठलं किंवा बेसन. तर असं आहे बघा जेवणाचा पेत. या जेवण करायला, चॅनलला सबस्क्राईब करा.